आता ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग स्नॅक्स आणि डिनर यामध्ये काय असावं? तर वाढत्या बाळांना आवश्यकता असते खूप साऱ्या प्रोटीन्सची आणि प्रोटीन्सचा सोर्स, नॅचरल सोर्स आहे कडधान्य, डाळी आणि नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी नॉनव्हेज फूड म्हणजे चिकन, मटण, फिश, अंडी. पण व्हेजिटेरियन लोकांसाठी जरी प्रोटीनचे सोर्सेस कमी असले तरी कडधान्य आणि डाळी आणि त्यात देखील विविधता असणं हे पुरेसं प्रोटीन सप्लिमेंट करण्यासाठी ॲडिक्वेट आहे. दुसरा घटक बाळाच्या योग्य वाढीसाठी शास्त्रीयदृष्ट्या लागतो तो म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स. तर मग विटॅमिन्स कुठून मिळणार आहेत आपल्याला? तर कडधान्य अंकुरित करण्याची जी प्रक्रिया आहे त्यात कडधान्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स तयार होत असतात. त्याशिवाय भरपूर हिरव्या पालेभाज्या, भरपूर ग्रीन सलाड कॅटेगरीमध्ये जे काही मोडलं जातं ते सगळं हे जर इन्क्लूड केलं तर त्यातून विटॅमिन्स आणि मिनरल्सची जी काही रिक्वायरमेंट आहे ती भरून निघण्यासाठी पुरेसा फायदा होऊ शकतो.